पोरगी का नको तुम्हाला? हो, पोरगी एवढं विशेष रत्न नाही तरी तुम्हाला कन्या का नको? दादा, पोरगी कशासाठी पाहिजे? भगवंतानं दिलीच नाही तो भाग वेगळा आहे, देवानं दिलीच नाही तो भाग वेगळा आहे. पर ज्यांना मुली होणार होत्या आणि पोटातला पोटात कापल्या त्यांना पश्चाताप शिवाय पर्याय नाही. कारण का, जेव्हा मुलगा म्हातारपणी आपल्याला कमरेत लात घालतो ना, तेव्हा हक्काचा दरवाजा ठोठवण्याची जागा आणि हक्काचं व्यासपीठ म्हणजे मुलगी असते. 2 दिवसाची विश्रांतीची जागा म्हणजे मुलगी असते. म्हणून प्रत्येकाला मुलगी असली पाहिजे. नसेल देवानं दिली तो भाग वेगळा आहे, पर देवानं दिली होती पोटातल्या पोटात मारली आहे ना, त्यांना पश्चाताप शिवाय पर्याय नाही. दादा, पोरगीचे लग्न संबंध जुळलेले आहेत, लग्न संबंध जुळलेले आहेत. आता प्रसंग आहे तो हळदीचा. ढोलवर ताप पडली त्या क्षणी मुलगीची आई, मुलगीचे वडील, या 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी आहे. बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही, काय समोरचं पाहता पण दिसत नाही, असा प्रसंग आहे. काय करावं? सूचना असा, मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडावी, मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडावी. नवरीच्या बापाला कोणी माणसानं सांगावं का, हो दादा आपल्याला मंडपामध्ये तेवढी वस्तू कमी पडायली, ती वस्तू घेऊन या घरातून. आता घरात कोणती वस्तू कुठेही माणसाला माहिती नसतं, म्हणून तो त्याच्या पत्नीला शोधतोय. हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही, किचन रूममध्ये पाहतो बाई दिसत नाही, बेडरूममध्ये पाहतो बाई दिसत नाही. बाई गेली कुठं? तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती. जवळ गेला माणूस, बाई रडत्या. जवळ गेला, बाईला म्हणतोय काय झालं, काहून रडायलीस ग? म्हणले नाही हो धनी, रडत नाही. हे बेडी, मंडपात तुला कोणी काही बोललं का? तुझा कोणी अपमान केला का? नाही हो धनी. हे बेडी, तू रडतेय ना, काय झालं? काय नाही हो धनी. ए बेडी, अगं मी तुझा पती आहे, मला सांगणार नाही, कोणाला सांगणार आहे? सांग ना काय झालं, तुला कोणी काही बोललं का? तुझा कोणी अपमान केला का? नाही हो धनी. मग तू का रडत्या? धनी, खरं सांगू का, दीदीला हळद लागली ना धनी, दीदीला हळद लागली ना धनी, तेव्हापासून दीदी सारखी रडते हो. तिच्या जवळ जाऊन तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून. दादा, सांगत असताना आहे ना, ज्यांच्या मुली सासरी गेल्या, ज्यांच्या जाणार आहे, ज्यांच्या बहिणी गेल्या, ज्यांच्या जाणार आहेत त्यांना कळेल. कारण माझ्या कीर्तनातलं एक ब्रीद वाक्य, ज्याचं जळतं ना हे त्यालाच कळतं, इतरांना नाही कळायचं. धनी, हळद लागली तेव्हापासून दीदी सारखी रडते हो. तिच्या जवळ जाऊन तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस. तो बाप म्हणतो, वेडी, अगं तू माय आहेस, तू 10, 20, 50 नाही 100 बायांमध्ये बसून रडू शकते, पण मला नाही रडता येणार का? जर का मी रडलो ना, हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल? अरे माणसासारखा माणूस काय बाईवानी रडायला लागला. मी जर का रडलो ना, हा समाज मला सांगेल याच्याकडे पैसे नसतील, याने हिंमत सोडली खर्च करायला, म्हणून रडतोय का? मला नाही रडता येणार. दोघं नवरा बायकोंनी रात्रभर रडून रात्र कशी बशी काढली. सकाळी दिवस उजळला, नवरीचा बाप आंघोळ वगैरे करून दारात उभा. कोणीतरी नवीन व्यक्ती आला आणि नवरीच्या बापालाच सांगतोय का, हो दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप, पकवानाचं जेवणाचं साधन बनतंय, हे कशासाठी आणि कोणासाठी हो? तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो, दादा माझ्या पोरगीचं लग्न आहे रे. वरवर मनाने सांगतो माझ्या पोरगीचं लग्न आहे, पर अंतकरणातून आवाज निघतो, काय सांगावं दादा, अरे मी माझं स्वतःच काडीच कापतोय, परक्या व्यक्तीला दान करतोय, ज्या पोराला मी बघितलं सुद्धा नाही. किती उदार अंतकरणाचे असतात मुलीचे मायबाप, किती उदार अंतकरणाचे. सांगू का तुम्हाला, बँक मध्ये गेल्याच्या नंतर तुमच्याकडे पेन नसू द्या, स्लिप भरायची ना, एखादा दादा उभा असेल किंवा बँक मॅनेजर कडनं तुम्ही पेन घ्या, ती पेन दोऱ्यानं बांधलेली असेल, किंवा पेन जरी एखादा व्यक्ती तुमच्या हातात देत असेल तर पेन हातात द्यायच्या आधी पेनाचं डवरं हातात काढून घेतो का? 5 रुपयाचा पेन तुमच्याकडे द्यायचा, त्याचा विश्वास बसत नाही. 5 रुपयाचा पेन विश्वासानं माणूस हातात देत नाही. काय उदार अंतकरणाचे मायबाप असतात पोरीचे. 18 ते 20 वर्षाची जन्माला आल्यापासून तळ हातावर फोडाला जसं जपतो तशी जपतात, आणि त्या पोरीला कोणीतरी परक्या व्यक्तीच्या स्वाधीन करतात. किती उदार अंतकरणाचे मायबाप असतात. दादा, आहे तो बिदाईचा, पोरगीला आता सासरी जायचं. आणि महिला माता तुम्हाला सांगतो बरं का, आजचा कीर्तनकार नाही, पुन्हा सांगतो, तुमचा भाऊ आहे, तुमचा मुलगा आहे असं समजून आहे का?
तुम्ही नवरदेवाकडनं जातात ना, काही काही बाया लई वजनात राहतात बरं, पण हे विसरू नका, आज तुम्ही नवरदेवाकडनं गेल्यात पण तुमच्याही पोटी मुली आलेल्या आहेत, किंवा तुम्ही सुद्धा तुमच्या मायबापांचं घर सोडून इकडे सासरे आलेले आहेत, हे विसरू नका. दादा, नवरी पोरगीला ते नवरदेवाकडच्या बाया सांगत होते, पोरी चल आपल्याला निघावं लागतं. पोरगी सांगते, आत्या तुमच्या सोबतच येते. ओ ताई तुमच्या सोबतच येते, पण जरा यायच्या आधी एकदा माझ्या माईला भेटू द्या ना. काय भेटते तुझ्या माईला? का ग 18-20 वर्षाची होईस तोवर माईकडेच होती ना, काय भेटते तुझ्या माईला? आत्या तुमच्याकडे आल्याच्या नंतर सासू सोबत, सासऱ्यासोबत, दीर असतील, जेठ असतील, नणंद असेल, यांच्यासोबत कसं वागायचं, कसा व्यवहार करायचा, एकदा माझ्या माईला विचारते तुमच्या सोबत येत्या. पोरगी रडत्या, सासरकडच्या बाया घाई करताय, चल उशीर होतोय आपल्याला. पोरगी म्हणते तुमच्या सोबत येते, पर सगळ्यांना एकदा भेटून घेऊ देत आहे. माय उभी या, नवरी पोरगीची बॅग भरलेली या, बॅग बाहेर काढली, पोरगी जाऊन अगोदर माईच्या गड्याला मिठी मारते या. माईच्या गड्याला मिठी मारते ना, आईला सांगते, आई मी चालली ग भाई. बघा, ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, ती कधी आपली माय होते आपल्या लक्षात पण येत नाही, ती आपली माय बनून मायबापांना शिकवते. पोरगी माईला सांगत होती, आई मी तर चालली ग बाई सासरी, पर आई ऐक ना, माझे वडील जर तुझ्यावर रागवले ना, माझ्या बापाच्या बोलण्याकडे नको जाशील गे, कारण माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो, घरातलंही टेन्शन असतं, न कळत जर माझा बाप तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाला समजून घेशील गे. माय माय त्या पोरीला सांगते, बेटा तू सांगते ना तीच गोष्ट ऐकेल, पर बेटा जा, दिल्या घरी सुखी राहा, सासू सासऱ्यांना आई वडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल, असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. पुढे चिमुकली बहीण उभी आहे लहानी, बहिणीच्याकडे धाव घेते, बहिणीच्या गड्याला मिठी मारते आणि बहिणीला सांगते, दीदी सारखी सारखी सावली सारखी माझ्या मागं पुढे हिंडायची राणी, जर का तुझी आठवण आली ना बाई, हातातला घास हातात आणि घशातला घास घशातच राहील ग दीदी, कशी जगेल तुझ्या वाचून. सवय झाली ग बाई तुझी, भांडे घासायची तरी माझ्या जवळ येऊन बसायची, धुणं धुवायची तरी माझ्या जवळ येऊन बसायची दीदी, आता मी तिथं जाईल तू दिसणार नाही तर मला कसं जगेल ग मी. बहिणीला भेटले गेले दादा, मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ उभा, भावाच्याकडे धाव घेते, भावाच्या गड्याला मिठी मारते. महाकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, तर या बहिणीला माफ कर रे राजा. तो भाऊ म्हणतो, ताई तू मला मारलं ना बाई, मी त्या क्षणी विसरलो, तर ताई ऐक ना, मला रडायला एवढ्यासाठी येतंय ताई का तू फिरून कधी येशील, तू फिरून ताई का तू फिरून कधी येशील म्हणून. दादा तो मंडपातला भाऊ सांगत होता ना, ताई तू फिरून कधी येशील, या घराचं आहे की त्या भाऊला अपेक्षा होती का माझी ताई फिरून कधी येते, पर माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ किती वर्षापासून वाट बघतोय, माझी ताई मला दिसत नाही. माझा अभंग हा घेतल्याच्या नंतर समाजाला जो संदेश द्यायचा आहे तो लक्षपूर्वक आहे का. पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका, पैसेवाले बघू नका, मुलगा संस्कारी आहे का ते बघा, मगच मुली द्या. काय सांगतोय, श्रीमंती नका बघू, पोरगा संस्कारी आहे का ते बघा. कारण मी असं म्हणत नाही का श्रीमंत लोक चुकीचे आहेत, असं मी म्हणणार नाही, पण काही काही श्रीमंत लोकांमध्ये सुद्धा नीतीनं वागतील अशी गॅरंटी नाही. म्हणून श्रीमंती सोबत संस्कारांचा अलंकार त्यांच्याकडे असेल अशाच पोरांना पोरी द्या. नाहीतर आज रविकिरण महाराज यो अभंग घेतल्याच्या नंतर कीर्तनात रडतो, हा प्रसंग कोण्या भावावर, कोण्या बहिणीवर, कोण्या मायेवर, कोण्या बापावर येऊ नये. दादा माझ्या बहिणीचे लग्न संबंध माझ्या बापानं जुळवले, श्रीमंत लोक बघितले, श्रीमंत परिवार होतं, माझ्या बहिणीचे लग्न संबंध जुळवले. लग्न झाल्याच्या नंतर बहीण पहिलं मूळ, दुसरं मूळ, तिसरं मूळ फिरून गेली, आणि फिरून गेल्याच्या नंतर जेव्हा मला तिसऱ्यांदा आली माझी ताई, आणि तिसऱ्यांदा आल्याच्या नंतर ती माझ्या वहिनीला सांगून गेली, बोले वहिनी माझे घरचे लोक की नाही माझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करताय.
माझी बहीण चालली गेली आणि दुसऱ्या दिवशी माझ्या बहिणीनं मला आणि माझ्या मोठ्या दादाला सांगितलं, म्हणले आपल्या ताईकडनं तिचे घरचे लोक 10 लाख रुपयाची मागणी करतात. म्हटलं वहिनी मला अगोदर सांगायचं ना. नाही म्हणले ताई म्हणत होत्या सांगू नका म्हणून. आत्ताच पाठवलं, पुन्हा माघारी घ्यायला पाठवणं चुकीचं होईल नाही का, म्हणून मी थोड्या दिवस वाट बघितली आणि रक्षाबंधन येऊ दिलं. माझ्या मोठ्या दादाला सांगितलं, म्हणलं दादा तुम्ही जाऊन ताईला घेऊन या. माझा मोठा दादा गेला, माझ्या बहिणीला घेऊन आला. मी तिला बसवलं, विचारलं कागद ताई तुझ्या घरचे लोक तुझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करताय, तुम्हाला का नाही सांगितलं. म्हणले दादा काय रे सांगायचं, तुला सांगेल विषय पप्पांपर्यंत पोहोचेल, पुन्हा पप्पा रागवतील, लग्नामध्ये एवढा खर्च झाला आणि पुन्हा तू 10 लाख रुपये मागते म्हणल्यावर घरातलं वातावरण जाईल म्हणून मी नाही बोलली. म्हटलं बाई जाऊ दे बाकीचं, पर आता तू जाऊ नकोस. त्या लोकांच्या मनामधनं जोपर्यंत स्वार्थ निघत नाही तोवर तू जाऊ नकोस म्हणलं. मी माझ्या बहिणीला थांबवलं. पर दादा काही गोष्टी अशा असतात ना, कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले. मी गुजरातमध्ये कार्यक्रमाला होतो, मागे तिच्या मालकाचा फोन आला. तिला सांगितलं की तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. माझ्या बहिणीनं मला फोन केला, मला सांगितलं दादा तुझ्या दाजींचा फोन आला, मला जावं लागतंय रे. म्हणलं नको ग जाऊ ताई. दादा जर मी नाही गेली आणि माझ्या सासूचं जर बरं वाईट काही घडलं, नको घडायला ते जर घडलं तर लोक मला बोलू देणार नाही, मला जावं लागेल दादा. मी तिला सांगितलं बाई तुझा संसार आहे, तुला घ्यायचा तो निर्णय तू घे, कारण मी तुझ्या संसारात ढवळाढवळ करणार नाही आणि तो अधिकार मला पण नाही आहे. तुझा निर्णय आहे, तुला घ्यायचा तो घे. माझी बहीण गेली त्या दिवशी त्या नराधमानं स्वयंपाक वगैरे करून घेतला, जेवण वगैरे आटोपली. 10:30-11 वाजेच्या सुमारास सगळं गाव शांत झालं आणि त्या नराधमानं हळूच माझ्या बहिणीला विचारलं का ग पैसे आणलेत का. माझ्या बहिणीनं सांगितलं तुम्ही एवढ्या घाईघाई मला कॉल केला. माझा दादा गुजरातमध्ये कीर्तनाला गेलेला, माझे दुसरे दादा ड्युटीला होते, माझे वडील बाहेरगावी होते, तर मी पैसे आणू कस काय. काही लोक स्वार्थी असतात, त्यांच्या मनासारखं जर घडलं नाही ना साहेब, त्यांच्या मनासारखं घडलं नाही ना तर ते काही कोणत्याही खालच्या स्तराला उतरायला तयार असतात. बरं ते स्वार्थी लोक आहेत, स्वार्थापोटी त्यांचा विचार करूयात. 1-2 चापट मारली असती तर काही वाटलं नसतं, पर त्या नराधमानं मारायला सुरुवात केली. एवढं मारलं माझ्या ताईला. हो मारता मारता माझ्या ताईचे 2 हातही तोडले, 2 पायही तोडले. हो ताई, एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना, एखाद्या भिकाऱ्याला 2 दिवसापासून पोटाला अन्न नाही या, आणि तो भिकारी जसा भीक मागतो ताई मला 2 दिवसापासून पोटाला अन्न नाही, कोणाकडे शिडी भाकर असन तर द्या ना, मला जोराची भूक लागली या. तो उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्यांना राधामाकडनं आयुष्याची भीक मागत होती. धनी 10 नाही हो 20 लाख रुपये द्यायला सांगते, पण मला मारू नका हो, तुमच्या पाया पडते ना. तरी त्यांना राधामाला दया आली नाही दादा, तरी तो माझ्या बहिणीला मारतच होता. माझ्या ताईला वाटलं कोणीतरी मला वाचवेल. माझी ताई आवाज देत होती काका बाबा मामाजी कोणी ऐकत असाल तर दरवाजा उघडा मला वाचवा ना, हे लोक मला मारून टाकतील ना. हो मी तुमची कर्माची नसून धर्माची कन्या आहे काका, कोणीतरी वाचवा ना, हे मला मारून टाकतील. दादा गल्लीतले लोक पण ऐकत होते. जेव्हा आम्ही सकाळी गेलो, सकाळी गेल्याच्या नंतर समजे लोक सांगत होते महाराज पोरगीले आवाज देत होती. मी सुद्धा त्या लोकांना सांगितलं काका तुम्ही जायला पाहिजे होतं, दया दाखवायला पाहिजे होती. पण ते गल्लीतले लोक म्हणत होते महाराज हे इतकं नालायक घर आहे, यांच्या दारात माणूस जाऊ द्या कुत्र सुद्धा उभं राहत नाही हो, इतके नालायक लोक आहेत म्हणले ते. दादा माझी बहीण एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्यांना राधामाकडनं आयुष्याची भीक मागत होती, तरी त्यांना दया नाही आली. माझी ताई आवाज देत होती म्हणून तिचा आवाज निघाया नाही पाहिजे, कापडाचा असा बोळा केला आणि माझ्या बहिणीच्या तोंडात कोंबला का तिचा आवाजने बाहेर निघाया पाहिजे. आता तिचा आवाजही निघत नाही, हातपाय तुटलेले, त्या हातपाय उचलता येत नाही. महाराज त्यांना राधामाचं लक्षात आलं. माझ्या बहिणीच्या गळ्यात दोर टाकला, खेचत खेचत जिन्यानं घेऊन गेला आणि दुसऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला गळफास लावून मारलं. दादा तो मंडपातला भाऊ सांगत होता ना ताई तू फिरून कधी येशील, या घराचा एक काना न कोपरा तुझी वाट बघेल.
पण माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज 8-9 वर्षापासून वाट पाहतोय. माझी ताई रक्षाबंधनला येत नाही, अक्षय तृतीयेला येत नाही, भाऊबीजला येत नाही. मी तर म्हणतो ताई तू माझ्यावर रुसली का ग बाई, तुला माझी दया नाही का ग ताई? प्रत्येक बहीण भावाला राखी बांधायला आली होती, तुला नाही का ग वाटत तुझ्या दादाला राखी बांधायला पाहिजे? दादा, ज्याचं जळतं ना हे त्यालाच कळतं. तो मंडपातला भाऊ सांगत होता ना, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक एक काना नको कोपरा तुझी वाट बघेल. दादा, भावाला भेटलं गेलं, अंतिम शिखर राहते बापाचं. बापाच्या प्रेमाची लांबी मोजता येत नाही आणि रुंदी मोजता येत नाही. बापाचं सुद्धा पोरापेक्षा पोरीमध्ये जास्त जीव असतो, जास्त प्रेम असतं, आणि पोरीचं सुद्धा बापात जास्त जीव असतो. बापाच्याकडे धाव घेते, बापाच्या गड्याला मिठी मारते, बापाला समजवते, पप्पा नका रागवत जाऊ माझ्या माईवर, कारण तुम्ही जेव्हा जेव्हा रागवता ना पप्पा, माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते. ओ नका रागवत जाऊ. मी होती तोपर्यंत माझ्या माईला समजवायची, पण मी नसल्यावर माझ्या माईला कोण समजवणार आहे? पप्पा नका रागवत जाऊ. माझी माय दिवस दिवस जेवण करत नाही, 2-2 दिवस जेवण करत नाही हो तुम्ही रागवल्याच्या नंतर. एका कोपऱ्याला रडत बसते. इथं तिचं कोणीच नाही हो तुमच्याशिवाय, आणि जर तुम्ही पण तिला समजून घेतलं नाही तर तिला समजून घेणारं कोणीच नाही हो. पप्पा नका रागवत जाऊ माझ्या मायला. दादा, ज्या पुरीला आपण जन्माला घालतो ना ती आपली माय होते, मायबापांना समजवते. तो बाप म्हणतो बेटा जा, दिल्या घरी सुखी राहा, सासू सासऱ्यांना आई वडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईन, असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. सगळ्यांना भेटले गेले दादा, आणि मंडपाच्या बाहेर बैलगाडी उभी होती. बैलगाडीमध्ये पोरगी बसलेली आहे, बैलगाडी पुढे चालते, पोरगी फिरून मागं पाहत होती आणि सांगत होती, आत्या ते जे घर दिसतंय ना बाई ते महाबापाचे, ती गली दिसते ना ताई आत्या ती पूर्ण माझ्या काकाबाबांची. का म्हणते पोरगी असं? बैलगाडी तर पुढे जात होती, पण पोरगी फिरून फिरून एवढ्यासाठी पाहत होती की माझं माहेर माझ्यासाठी आता परक होणार आहे, माझं माहेर माझ्यासाठी परक होणार आहे. एकदाच डोळे भरून माहेर बघायचंय, कारण जो अधिकार मी इथं दाखवत होती ना तो अधिकार आता माझा राहणार नाहीये. एकदाच डोळे भरून माहेर बघायचंय. जसं लेकरू जन्माला आल्याच्या नंतर नाड खांडली जाते, मायपासून लेकरू वेगळं केलं जातं, तसं मला माहेर पासून वेगळं करण्यात येतं. आत्या ती जी गली दिसते ना ती पूर्ण माझ्या काकाबाबांची. बरं गाव सुटलं महाराज, गावाच्या बाहेर बैलगाडी चालत होती, पोरगी फिरून पाहत होती, हे गुर्राकी गुर्र चारत होता. त्या गुर्राक्याला बघून पोरगी सांगत होती, आत्या तो गुर्राकी दिसतोय ना बाई तो माझ्या माहेरचा, माझ्या बापाच्या गावाचा. हो ताई, हो आत्या बघा ना, तो गुर्राकी गुर्र चारतोय ना तो माझ्या माहेरचा. माहिती आहे, शेवटचं डोळे भरून बघायचंय आता. मी या गावासाठी, माझ्या माहेरसाठी, माझ्या मायबापांसाठी परकी होणार आहे. डोळे भरून माहेर बघायचं. पुढे बैलगाडी गेली दादा, एक मेंढपाळ मेंढ्या चारत होता. ते मेंढपाळला बघून पोरगी सांगते, आत्या तो मेंढपाळ दिसतोय ना तो माझ्या माहेरचा, माझ्या बापाच्या गावाचा. ओ ताई, तो मेंढपाळ दिसतोय ना तो माझ्या बापाच्या गावाचा. बैलगाडी पुढे जात होती. आत्ता गुर्राकी दिसत नाही, मेंढपाळ दिसत नाही, कोणीच दिसत नाही दादा. ऐन अरण्यात बैलगाडी तेवढा मंदिराचा ध्वज उडत होता. तो उडणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघितलं आणि त्या गाडीमध्ये बसलेल्या बायांना सांगते, आत्या हो ताई तो दिसतोय ना मंदिराचा ध्वज, तो माझ्या बापाच्या गावाचा आहे, माझ्या माहेरचा. आत्या ओ काकू बघा ना, तो मंदिराचा ध्वज आहे ना तो माझ्या माहेरचा आहे, मा बापाच्या गावाचा. बैलगाडी पुढे जाते, पोरगी फिरू फिरू मागं पाहते आणि एकच सांगते, ते माझं माहेर, ते माझं माहेर. तो प्रसंग माझे तुकोबरायांनी बघावा आणि अभंगाच्या प्रथम चरणात
पाहत होते, 4 पाऊल पुढे सरकत होते, फिरून मागे पाहत होते. न राहता देवानं केलेला क्वेश्चन तुकोबाराय, 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून मागे पाहताय, नेमकं चाललंय काय? तर माझ्या तुकोबारायांनी सांगितलं, देवा काय चाललंय ऐकायचं का तुला? एखादी मुलगी माहेर होऊन सासरी जाते ना, त्या सासरे जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी रे अगदी माझी गत त्या पोरीसारखी आहे. तर कोणासारखे सांगितले? कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतो निपाहे.